हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे बोलतेय. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड फॉर इंग्लिश. आज हा स्पेशल व्हिडिओ आहे. जेव्हा आपण मुलांना एखादं काहीतरी शिकवतो त्यावेळेला आपण मुलांशी कशा पद्धतीने संवाद साधतो, त्यासाठी विशेष करून टीचर्ससाठी किंवा घरी आई वडील पालक जे कोण मुलांना शिकवत असतील त्यांच्यासाठी. इंग्लिशमधून मुलांना शिकवायचं असेल आणि तुम्हाला भरपूर वेगळी वेगळी वाक्य बोलायची असतात, त्यावेळेला ती वाक्य कशी बोलायची ह्याचं एक छोटंसं हे उदाहरण. सो लेट अस बिगिन. करूया आपण सुरुवात टीचर्स साठी म्हणून. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आता मी इथे इमॅजिन केलंय की शाळेत वर्गात टीचर आले, म्हणजे क्लास सुरू झाला आणि टीचर आत आले. आल्या आल्या ते पहिल्यांदा मुलांना काय म्हणतील? गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग मुलांना म्हणतात. आन्सर युअर रोल कॉल. आन्सर युअर रोल कॉल शाळेतला सीन असल्यामुळे इथे रोल कॉल म्हणजे उपस्थिती घेतली जाते, म्हणून आन्सर युअर रोल कॉल उपस्थिती द्या. आणि मग रोल नंबर 1, रोल नंबर 2 असं बोललं जातं. म्हणजे रोल नंबर 1 मग उत्तर येईल हो, येस, ऍबसेंट, प्रेझेंट काय असेल तसं उत्तर येईल. आता समजा बरीच मुलं ऍबसेंट असली त्या दिवशी, तर आपण काय टीचर म्हणून म्हणू शकतो? वाय सो मेनी स्टुडंट्स आर ऍबसेंट टुडे. वाय सो मेनी स्टुडंट्स आर ऍबसेंट टुडे. वाय म्हणजे का, सो मेनी म्हणजे इतकी मुलं, स्टुडंट्स विद्यार्थी विद्यार्थिनी, ऍबसेंट गैरहजर, आणि आर का घेतलाय? आहेत म्हणून, वर्तमान काळ घ्यायला हवा म्हणून. टुडे म्हणजे आज, वर्तमान काळात आपण बोलतोय. आज इतकी मुलं, इतके विद्यार्थी ऍबसेंट का आहेत, अनुपस्थित का आहेत. समजा बरेच जण प्रेझेंट असले, म्हणजे सगळेच जर प्रेझेंट असले, वर्गातले 50 जर असतील मुलं, तर 50च्या 50 जर प्रेझेंट असली, तर काय म्हणू शकतात टीचर? गुड, आय एम हॅपी दॅट एव्हरीवन इज प्रेझेंट टुडे. गुड, आय एम हॅपी दॅट एव्हरीवन इज प्रेझेंट टुडे. छान, चांगली गोष्ट आहे. आय एम हॅपी, मी आनंदी आहे. दॅट एव्हरीवन प्रत्येक जण, इज प्रेझेंट हजर आहे, टुडे म्हणजे आज. आज प्रत्येक जण हजर आहे, प्रत्येक जण उपस्थित आहे, म्हणून मी आनंदी आहे. ओके, नाव टुडे लेट्स स्टार्ट विथ मॅथ्स. ओके, नाव टुडे लेट्स स्टार्ट विथ मॅथ्स. आता हा उपस्थिती अनुपस्थिती हे सगळं झाला विषय. मग टीचर काय म्हणणार? चला मग आता आपण मॅथ्सला सुरुवात करूया. मग चला म्हणून ओके ठीक आहे. लेट्स, नाव म्हणजे आता, टुडे म्हणजे आज, लेट्स म्हणजे करूया, स्टार्ट म्हणजे सुरुवात, आणि विथ मॅथ्स, मॅथ्सने गणिताने आपण आज सुरुवात करूया. कुठचा तरी विषय, आता मी इथे मॅथ्स घेतलाय. ओके. आय रिमेंबर येस्टरडे आय फिनिश्ड लेसन 8. आय रिमेंबर येस्टरडे आय फिनिश्ड लेसन 8. आय रिमेंबर माझ्या लक्षात आहे. येस्टरडे म्हणजे काल, आय फिनिश्ड मी संपवला, लेसन 8 म्हणजे धडा 8वा काल मी संपवलाय हे माझ्या लक्षात आहे, असं टीचर म्हणतायत. सो लेट्स रिवाइज दॅट लेसन. सो लेट्स रिवाइज दॅट लेसन. सो म्हणजे म्हणून, लेट्स म्हणजे आपण करूया, रिवाइज म्हणजे उजळणी, दॅट लेसन तो धडा, म्हणून आपण त्या धड्याची उजळणी करूया. मिहिर, कम हिअर अँड राईट दोज 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज ऑन बोर्ड विच आय टॉट येस्टरडे. मिहिर, एका मुलाचं नाव, मग सर बोलावतायत किंवा त्या मॅम असतील त्या म्हणतायत मिहिर इकडे ये, कम हिअर. अँड आणि राईट दोज 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज. राईट लिही, दोज म्हणजे ते, 2 इम्पॉर्टंट 2 महत्वाचे फॉर्म्युलाज. ऑन बोर्ड, बोर्डवर फळ्यावर लिही. विच आय टॉट येस्टरडे. आता कुठचे 2 महत्वाचे फॉर्म्युलाज? विच म्हणजे जे, आय टॉट मी शिकवलेत, येस्टरडे काल. पूर्ण वाक्याचा अर्थ काय झाला? काल मी जे 2 फॉर्म्युला शिकवलेत ते 2 फॉर्म्युला बोर्डवर लिही. परत एकदा हे वाक्य वाचते. मिहिर, कम हिअर अँड राईट दोज 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज ऑन बोर्ड विच आय टॉट येस्टरडे. पुढे, डू यू रिमेंबर. आता त्या मिहिरला ते विचारतायत की लक्षात आहेत का तुझ्या? डू यू रिमेंबर, तुझ्या लक्षात आहेत? मुलगा आता ऑफकोर्स हो म्हणेल, नाही म्हणेल, ते त्या मुलांचं काय आहे तो संवाद नाही घेतलाय मी, फक्त टीचर काय म्हणून बोलू शकतात ते घेतलंय, म्हणून फक्त टीचर म्हणून तुमची ती वाक्य आहेत. पुढे, व्हेरी गुड. आता लक्षात आहे आणि जर त्याने लिहिले तर मग टीचर काय म्हणतील? व्हेरी गुड, छान. ऑल ऑफ यू नीड टू लर्न दोज फॉर्म्युलाज. त्यांनी लिहिले, छान झाले म्हणून टीचरनी त्याला व्हेरी गुड म्हटलं. सगळ्या मुलांना उद्देशून मग टीचर काय म्हणतायत? ऑल ऑफ यू, तुम्ही सगळेजण, नीड टू, नीड म्हणजे गरज आहे तुम्हाला सगळ्यांना, लर्न म्हणजे पाठ करण्याची, दीज फॉर्म्युलाज हे फॉर्म्युलाज तुम्हाला पाठ करण्याची सगळ्यांना गरज आहे, म्हणून तुम्ही सगळ्यांनी हे फॉर्म्युलाज पाठ करायचे, अशा अर्थी टीचरचं हे वाक्य. त्याच्या पुढे, नाव आय एम रायटिंग अ सम ऑन बोर्ड.
नाऊ आय एम रायटिंग अ सम ऑन बोर्ड. नाऊ म्हणजे आता, आय एम रायटिंग मी लिहित आहे, अ सम एक गणित, ऑन बोर्ड फळ्यावर, मी एक गणित लिहितोय फळ्यावर. हा सर म्हणतायत किंवा मॅडम म्हणतायत मी एक गणित लिहिते आता फळ्यावर. रितिका यू कम अँड सॉल्व इट. मग कुठच्या तरी एका मुलीला बोलावणार की तू ये आणि इथे सॉल्व कर. म्हणून रितिका एक मुलगी वर्गातली, यू कम तू ये, अँड सॉल्व इट हे सोडव. गणित लिहिलं, प्रश्न लिहिला टीचरनी आणि तिला म्हणतायत तू ये आणि बोर्डवर सोडवून दाखव. अशा पद्धतीने रितिका यू कम अँड सॉल्व इट. नो इट्स रॉंग. समजा रितिकाने फळ्यावर ते सॉल्व केलं, सोडवलं ते गणित आणि ते चुकीचं आहे, तर मग टीचर काय म्हणतील, नो इट्स रॉंग. नाही नाही चुकलंय ते. हु नोज हाऊ टू सॉल्व. हु नोज हाऊ टू सॉल्व. आता त्या इतरांना विचारतील की कोणाला माहिती आहे कसं सोडवायचंय. हु नोज कोणाला माहित आहे, हाऊ टू सॉल्व कसं सोडवायचं आहे. हे गणित फळ्यावरचं जे रितिकाने चुकीचं केलंय ते कसं बरोबर सोडवायचं कुणाला माहितीये. नेक्स्ट नाऊ, येस नील कम. आता समजा नील नावाचा मुलगा आहे वर्गातला, त्याने हात वर केला की मला माहितीये. मग टीचर काय म्हणतील, येस नील, होय नील, कम ये तू सोडव. गुड नील. आता परत आपण इमॅजिन करतोय की त्याने सोडवलं, ते व्यवस्थित सोडवलं, करेक्ट आहे. मग टीचर काय म्हणतील, गुड नील, छान नील, चांगलं सोडवलंस. गुड नील, यू सॉल्व्ड इट प्रॉपरली. यू सॉल्व्ड इट प्रॉपरली. तू प्रॉपरली म्हणजे व्यवस्थितपणे, सॉल्व म्हणजे सोडवलंस, तू ते व्यवस्थितपणे सोडवलं आहेस, सोडवलंस व्यवस्थित, छान झालं. हा भूतकाळ आहे, हा सॉल्व्ड. एव्हरीवन रिवाइज द लेसन. एव्हरीवन रिवाइज द लेसन. प्रत्येकाला उद्देशून सर म्हणतात सगळ्या मुलांना समोरच्या, एव्हरीवन रिवाइज द लेसन. प्रत्येकाने रिवाइज म्हणजे उजळणी करा त्या धड्याची, प्रत्येकाने धड्याची उजळणी करा. टुमॉरो देर इज अ टेस्ट ऑन दिस लेसन. टुमॉरो देर इज अ टेस्ट ऑन दिस लेसन. टुमॉरो उद्या, देर इज अ टेस्ट एक चाचणी असणार आहे, ऑन दिस लेसन या धड्यावर, उद्या या धड्यावर एक चाचणी असणार आहे. एक छोटासा उदाहरण म्हणून ही काही वाक्य, अशा पद्धतीने भरपूर वेगवेगळे आपण डायलॉग्स बनवू शकतो आणि तसे मी बनवले आहेत. एक माझ्या व्हिडिओजमध्ये माझ्या चॅनलवर एक वेगळी प्लेलिस्ट आहे शिक्षकांसाठी म्हणून, स्पेशल फॉर टीचर्स, शिक्षकांसाठी खास अशी वेगळी प्लेलिस्ट आहे. त्यात मी टीचर्ससाठी काय काय वेगवेगळे डायलॉग किंवा वाक्य बोलू शकता तुम्ही, ती मी लिहिलेली आहेत. तुम्ही ती प्लेलिस्ट पाहून व्हिडिओज पाहू शकता. असेच माझे व्हिडिओज पाहत राहा. अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की मी 2 फेब्रुवारी पासून फक्त टेन्सेस 12 काळ त्याच्यावर 1 महिन्याचा एक कोर्स सुरू करते 2 फेब्रुवारी पासून. जर इच्छा असेल तर मला 9960004645 या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. असेच माझे व्हिडिओज पाहत राहा. चॅनल लाईक करा, शेअर करा माझे व्हिडिओज आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स वन्स अगेन. बाय बाय.